नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण चिले. हायवे टू ग्रोथ मध्ये तुमचं स्वागत आहे. हायवे टू ग्रोथच्या मॉर्निंग सेशनसाठी तुमचं वेलकम. मनी माइंड गेम या सिरीज मध्ये तुमचं स्वागत आहे. आज दिवस 17वा आहे आणि तुम्हाला सगळ्यांना लाईव्ह बघून मला खूप खूप आनंद आणि मस्त वाटते, मजा वाटते. आता आपण 10 दीर्घ श्वास घेणार आहोत. आपण 10 दीर्घ श्वास घेऊन इनहेल करून एक्झेल करायचंय. पूर्ण श्वास आतमध्ये पोटापर्यंत येऊन दे आणि पोटात आल्यानंतरच बाहेर जाऊन दे, एक्झेल होऊन दे. जेव्हा श्वास आत घ्याल तेव्हा पाठीचा कणा ताठ आणि अ, असं इमॅजिन करा की बाहेर जी गोल्डन लाईट आहे, गोल्डन एनर्जी, ही तुमच्या आतमध्ये येते. इनहेल करताना आणि एक्झेल करताना तुमच्या आतलं जे डार्कनेस आहेत, जे निगेटिव्हिटी आहे, ते आपण बाहेर काढतोय. तर सुरुवात करूया. 10 ते 12 रिपिटेशन मेडिटेशन करण्यासाठी. पाठीचा काना ताठ आणि सुरुवात. हात जोडायचेत मित्रांनो. नमस्कार करायचा आहे. नमस्कार आपल्या आई वडिलांना करायचा आहे. प्रथम नमस्कार आहे आपल्या आई वडिलांना, त्यांच्या पायाला स्पर्श करून नमस्कार करायचा आहे. दुसरा नमस्कार आपल्या गुरूंना करायचा, आपल्या गुरुजनांना करायचा आहे. त्यांच्या पायाला स्पर्श करून नमस्कार करायचा. आणि तिसरा नमस्कार मित्रांनो, आपल्या देवी देवतांना करायचं. ज्या तुम्ही देवी देवतांना मानता त्या देवी देवतांना माना, नमस्कार करा. आणि आज या मेडिटेशनला बोलवून घ्या. थोर महापुरुषांना, साधू संतांना नमस्कार करायचं आणि त्यांना बोलवायचं. जे महापुरुष होऊन गेलेत त्या सगळ्या महापुरुषांना, साधू संतांना नमस्कार माझा. छत्रपती शिवाजी महाराजांना नमस्कार. छत्रपती संभाजी महाराजांना नमस्कार करून आजच्या दिवसाची सुरुवात करतो मी. सूर्य देवता, धरती माता, शेतकरी बांधवांना नमस्कार. सूर्य देवताला नमस्कार, शेतकरी बांधवांना नमस्कार, त्या सोल्जर लोकांसाठी नमस्कार माझा. नमस्कार. आणि 10 गोष्टींना आपण धन्यवाद देणार आहोत आता. 10 गोष्टींना आपल्याला नमस्कार द्यायचे, धन्यवाद द्यायचे आहे. आणि सुरुवात करायची आहे ग्रॅटिट्यूडनी. आपल्या दिवसाची सुरुवात नेहमी ग्रॅटिट्यूडने सुरुवात करायची. तर आज आपण जे 10 धन्यवाद आपण देणार आहोत, ते आपल्या घरासाठी, जिथे जिथे आपण राहिलो त्या घरासाठी, जिथे आपल्याला आनंद मिळाला त्या घरासाठी आपण करतोय. प्रथम तुम्ही ज्या घरात राहता त्या घरासाठी धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. आणि बोला, माझा घर स्वर्ग आहे. मेरा घर स्वर्ग है. मैं स्वर्ग में रहता हूँ. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. मेरा घर स्वर्ग है और मैं स्वर्ग में रहता हूँ. असं बोलत राहा मित्रांनो. दुसरं, तुमचं गावचं घर, तुमचं गावचं कुठलं घर असेल किंवा फार्म हाऊस असेल, त्या फार्म हाऊस साठी, त्या घरासाठी धन्यवाद द्या मित्रांनो. त्या आनंदाच्या क्षणासाठी धन्यवाद द्या. त्या आनंदाचा क्षण घालवला असाल तुम्ही लहानपणी किंवा आता, ते आनंद मिळतं आपल्या बालपणाच्या घरासाठी. त्या बालपणाच्या घरासाठी तुमच्या
आजी आजोबांच्या घरासाठी धन्यवाद द्या. जिथे तुम्ही गेला असाल, राहिला असाल, खूप आनंद आणि मजा केली असाल, त्या प्रत्येक घरासाठी, त्या प्रत्येक वास्तूसाठी धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. आणि प्रत्येक धन्यवादाबरोबर बोला, मेरा घर स्वर्ग है. मेरा घर स्वर्ग है और मैं स्वर्ग में रहता हूँ. आणि असंच तुम्हाला बोलत राहायचं तुमच्या घरात. तुम्ही ज्या कुठे ऑफिसमध्ये असाल त्या ऑफिसमध्ये पण बोलायचं, मेरा घर स्वर्ग आहे. तर तुमचं ऑफिस जरी असेल तर ऑफिस पण तुमचं घरच आहे, जिथे तुम्हाला पैसे मिळतात, जिथे तुम्हाला आनंद मिळतो, जिथे तुम्हाला रिस्पेक्ट मिळते, तुमच्या कामाचा मोबदला मिळतो. तुम्ही तुमच्या कामावर प्रेम केलं पाहिजे मित्रांनो. धन्यवाद द्या त्या ऑफिससाठी, त्या दुकानासाठी. तुमचं दुकान असेल किंवा ऑफिस असेल किंवा तुमचं कुठलं इंडस्ट्रियल गाळा असेल, ज्या सगळ्यासाठी, जिथे कुठे तुम्ही काम करत असाल, त्या ऑफिसेससाठी, त्या घरासाठी, त्या दुकानासाठी धन्यवाद मित्रांनो. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. ही धन्यवादची महिमा खूप जबरदस्त आहे, खूप अपरंपार आहे. धन्यवाद द्या. तुम्ही कुठल्या त्या हॉटेलमध्ये गेला असाल, राहिला असाल, कुठे पिकनिकला जाताना त्या हॉटेलमध्ये राहिला असाल एक दिवसासाठी, काही क्षणासाठी, त्या हॉटेलसाठी धन्यवाद द्या मित्रांनो. कारण तिथे तुम्ही घालवलेला जो वेळ, जो आनंद आहे, तो आनंद आठवा आणि धन्यवाद द्या. त्या आनंदासाठी धन्यवाद. आठवा तुम्ही कुठे कुठे असं तुम्ही राहिला असाल, तुमच्या घराव्यतिरिक्त, तुमच्या गावच्या घराव्यतिरिक्त कुठे कुठे तुम्ही जेव्हा गेला असाल पिकनिकला, त्या पिकनिकला गेल्यानंतर जे आनंदाचे क्षण मिळाले, त्या आनंदाच्या क्षणासाठी, त्या घरासाठी तुम्हाला धन्यवाद द्यायचे मित्रांनो. त्या आनंदाचे क्षण आठवायचेत आणि धन्यवाद द्यायचेत. धन्यवाद, 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 धन्यवाद. मेरा घर स्वर्ग है, मैं स्वर्ग में रहता हूँ. मैं अमृत खाता हूँ. मैं जो भी खाता हूँ वो अमृत है. मेरा घर स्वर्ग है. ही धन्यवादची महिमा मित्रांनो अशीच सुरू ठेवत राहायची. आठवा, आठवा अजून कुठे तुम्ही कुठल्या तीर्थस्थानी गेला असाल आणि तिथे तुम्ही राहिला असाल, त्या तीर्थस्थानी जी एनर्जी होती, ती एकदम सुपर्ब आणि आनंदी एनर्जी. त्या एनर्जीने तुम्हाला खूप मजा आली असेल. कुठे कुठेही तीर्थस्थानी किंवा गड किल्ल्यावर, जेव्हा जेव्हा मी गड किल्ल्यांवर जातो, तेव्हा तेव्हा मला खूप मस्त वाटतं आणि खूप एनर्जी येते. महाराजांची आठवण येते. जेव्हा जेव्हा किल्ल्यांवर जातो तेव्हा तेव्हा सारखी येते आणि तो चित्र अनुभवतो मी. त्या गड किल्ल्यांसाठी धन्यवाद मित्रांनो. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. महाराजांसाठी धन्यवाद. त्यांच्या गड किल्ल्यांसाठी धन्यवाद. त्यांच्या प्रत्येक योगदानासाठी धन्यवाद. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद द्यायचे स्वतःसाठी. स्वतःला धन्यवाद द्यायचे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद माझ्या परिवारासाठी. माझ्या परिवारासाठी धन्यवाद. तुमच्या परिवारासाठी धन्यवाद द्या मित्रांनो. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद तुमच्या आई वडिलांसाठी. धन्यवाद तुमच्या आई वडिलांसाठी. धन्यवाद तुमच्या आजी आजोबांसाठी. धन्यवाद. धन्यवाद तुमच्या संपूर्ण कुटुंबासाठी. धन्यवाद. धन्यवाद द्या. आता आपण रोज बोलणार आहोत स्वतःसाठी, आपल्या परिवारासाठी, आपल्या आई वडिलांसाठी, आपल्या पत्नीसाठी, आपल्या मुलांसाठी. धन्यवाद रोज बोलायचं आपल्याला. रोज ग्रॅटिट्यूड करायची. मेरा घर स्वर्ग है और मैं स्वर्ग में रहता हूँ. मेरा घर स्वर्ग है और मैं स्वर्ग में रहता हूँ. धन्यवाद, 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 धन्यवाद. रोज सकाळी जेव्हा तुम्ही धन्यवाद बोलाल, आणि हे धन्यवाद, तुमचे धन्यवाद कमीत कमी 10 असले पाहिजे, जास्तीत जास्त कितीही असू शकतात, 20, 25, 50, जेवढा तुम्हाला वेळ असेल तेव्हा. दुसरं मी तुम्हाला आणखीन एक सांगेन की जेव्हा जेव्हा कोण कोण तुम्हाला कुठली गोष्टी देईल किंवा कुठली सर्व्हिस देईल किंवा काय वस्तू देईल, त्यावेळेला धन्यवाद, थँक्यू बोलत जावं. सतत बोलत जावं. ही आता अंगात आणत जावा. धन्यवाद देण्याची वृत्ती आणत जावा.
मग तुमच्या मजात बघा, हा युनिव्हर्स तुम्हाला भरभरून देईल. कारण जितकं धन्यवाद, कारण तुम्ही त्या युनिव्हर्सला सांगताय तुम्ही जे देताय त्यासाठी थँक्यू, धन्यवाद बोलताय, मग ते पण तुम्हाला अजून भरभरून देणार आहेत. म्हणून आजपासून तुम्ही सवय आणा, थँक्यू बोला. जी गोष्ट तुम्हाला मिळाली लगेच थँक्यू बोला. थँक्यू, 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 धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. आता मित्रांनो, आपण 7 वेळा ओम बोलणार आहोत. ओम कसं बोलायचंय? तर असं या मुद्रा अवस्थेत जो चित्र तुम्हाला दिसतोय त्या चित्राच्या अवस्थेत तुम्हाला बसायचंय, पाठीचा कणा ताठ करायचंय आणि ओम बोलायचंय. ओम 7 वेळा आपण बोलणार आहोत. ओम बोलताना जी पॉझिटिव्ह एनर्जी जनरेट होते, व्हायब्रेशन आणि फील येतो, त्या फिलिंगसाठी आपल्याला करायचंय, व्हायब्रेशनसाठी करायचंय, त्या ऊर्जेसाठी आपल्याला करायचंय. तर प्रथम ओम जे आपण बोलणार आहोत ते आपण स्वतःसाठी बोलणार आहोत. दुसरं ओम बोलणार आहोत आपल्या परिवारासाठी. तिसरं ओम आपण बोलणार आहोत आपल्या घरासाठी, आपला घर स्वर्ग आहे. चौथं आपण बोलणार आहोत आपल्या ऑफिससाठी, आपल्या दुकानासाठी, जिथे तुम्ही काम करता त्या त्या वास्तूसाठी तुम्हाला बोलायचंय ओम. पाचवं बोलायचंय तुमच्या शहरासाठी, तुम्ही ज्या शहरात राहता त्या शहरासाठी बोलायचंय मित्रांनो. सहावं बोलायचंय भारत देशासाठी. आय लव्ह माय कंट्री, मला खूप अभिमान आहे की मी भारतीय आहे, त्यासाठी आय लव्ह माय कंट्री. आणि सातवं बोलायचंय युनिव्हर्ससाठी, या पूर्ण ब्रह्मांडासाठी आपल्याला व्हायब्रेशन जनरेट करायचे. तर मग सुरुवात करूया. सुरुवात कसं करायचं? दीर्घ श्वास घ्यायचे. दीर्घ श्वास घेऊन पोटापर्यंत घेऊन आणि मग तोंडावाटे आपण ओम बोलणार आहोत. जेव्हा ओम म बोलाल तर दोन्ही ओठ चिकटवायचे आणि म असं करायचंय. 7 ओम झाल्यानंतर आपण अर्धा मिनिट तरी ती व्हायब्रेशन फील करणार आहोत. ती फील जी व्हायब्रेशन, जी पॉझिटिव्ह व्हायब्रेशन जी जनरेट झाली तिला फील करणार आहोत आपण. तर सुरुवात करूया मित्रांनो ओम बोलण्यासाठी. पाठीचा कणा ताठ, मुद्रा अवस्थेत बसून सुरुवात करूया आपण ओम बोलायला. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. आता मित्रांनो, तुमच्या समोर पैशाचं झाड आहे. असंच पैशाचं झाड तुमच्या आयुष्यात यावं म्हणून ही प्रतिमा तुमच्या समोर ठेवलेली आहे. आणि हा पैशाचं झाड येण्यासाठी तुम्हाला तशा अफर्मेशन द्यायचे आहेत, जेणेकरून तो तुमच्या कडे तसा झाड येईल. ते अफर्मेशन आपण बोलणार आहोत. अफर्मेशन बोलण्याच्या अगोदर पहिला क्लीनअप आपण करतोय, की ज्या निगेटिव्हिटी आहेत ते क्लीनअप करतोय. म्हणजे पहिला आपण क्लीन करतोय, खाली करतोय आणि मग अफर्मेशन देऊन त्याच्यात फिडिंग करतोय चांगल्या गोष्टी, पॉझिटिव्ह गोष्टी. तर अफर्मेशन क्लीनअप करण्यासाठी होपोनोपो ही टेक्निक आपण वापरत आहोत. होपोनोपो म्हणजे काय? तर आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू, या चारच गोष्टी आपल्याला बोलायच्या आहेत. या चारच गोष्टींनी क्लीनअप व्हायला सुरू होते. आणि वर्ल्ड क्लास टेक्निक आहे मित्रांनो, वर्ल्ड क्लास टेक्निक. आणि तुम्हाला ज्या जी गोष्ट पाहिजे असेल त्या त्या गोष्टीसाठी तुम्ही होपन करा.
या पद्धतीने करा. पहिलं क्लीनअप करा आणि मग त्याच्यात फिडिंग करा, अफर्मेशन द्या. म्हणजे ती फास्ट रिॲक्शन व्हायला सुरू होते. तर सुरुवात करूया आपण उपनपोसाठी. मनी, पैसा. आपण मनी आणि पैशासाठी आपण करतोय म्हणून मनी, पैसा. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, की मला माफ कर, मला क्षमा कर, माझ्याकडून कळत नकळत चुकून तुझ्याबद्दल निगेटिव्हिटी येते, किंवा तुला जी रिस्पेक्ट द्यायला पाहिजे होती ती रिस्पेक्ट मी दिली नाही, त्यासाठी मला प्लीज माफ कर, मला क्षमा कर. चुकून नकळत माझ्याकडून अशा गोष्टी बोलून गेल्या असतील तर त्यासाठी मला प्लीज क्षमा कर, मला माफ कर. आय एम सॉरी, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, प्लीज फॉरगिव्ह मी, की तुम्हाला माफ कर. मी जी तुला रिस्पेक्ट दिली, द्यायला पाहिजे होती ती दिली नाही, त्यासाठी मला प्लीज माफ कर. धन्यवाद तुम्हाला माफ केल्याबद्दल. थँक्यू, थँक्यू मला माफ केल्याबद्दल. थँक्यू, थँक्यू. आय लव्ह यू, आय लव्ह यू. तू माझ्या आयुष्यात आहेस त्यासाठी आय लव्ह यू. जन्मापासून ते आतापर्यंत माझ्या आयुष्यात तू आहेस. माझ्या सुख दुःखात माझ्या बरोबर आहेस. नेहमी मला साथ दिलेली आहेस. आय लव्ह यू त्यासाठी. थँक्यू, थँक्यू, थँक्यू मनी, पैसा. थँक्यू व्हेरी मच. आय लव्ह यू, आय लव्ह यू, आय लव्ह. मित्रांनो, आठवा, तुम्हाला प्रत्येक वेळेला पैसे तुमच्याकडे असतील. तुमच्या जन्मापासून ते आतापर्यंत तुमच्याकडे पैसे आलेलेच असतील, फक्त तुम्ही त्या पद्धतीने त्याकडे पाहिलं नाहीत. तर आता आपण त्या पद्धतीने आपण त्याच्याकडे बघणार आहोत. एका मित्राच्या भावनेने आपण बघणार आहोत. एक बेस्ट फ्रेंडच्या भावनेने आपण त्याला बघणार आहोत. आपण एक बेस्ट एम्प्लॉई म्हणून त्याच्याबरोबर आपण वागणार आहोत, त्याच्याशी भेटणार आहोत, त्याच्याशी बोलणार आहोत. मित्रांनो, बेस्ट पार्टनर म्हणून त्याला रिस्पेक्ट द्या ती. थँक्यू मनी, थँक्यू. आय लव्ह यू, आय लव्ह, आय लव्ह यू, आय लव्ह यू. आता मी अ, कसं बोलायचं ते सांगतो. थँक्यू मनी, पैसा. मनी त्यासाठी त्याचं नाव घेतलं. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. मित्रांनो, मी हे 11 वेळा बोललोय. तुम्हाला 108 वेळा बोलायचं. दिवसातनं 3 वेळा तरी बोला. मनातल्या मनात बोलायचं. तुम्हाला असं जोरात बोलायची गरज नाही. मनातल्या मनात बोलायचं, जेणेकरून तुमची निगेटिव्हिटी आहे, जी धारणा आहे, चुकीची धारणा आहे, जी झालेली आहे अशी लहानपणापासून आतापर्यंत, ती सगळी क्लीन होत जाईल. आणि हळूहळू आता अफर्मेशन आपल्याला द्यायचे. अफर्मेशन कसं द्यायचं, जे माझ्या गुरूंनी मला शिकवलंय तेच मी तुम्हाला सांगणार आहे. पैसा मेरा सबसे अच्छा दोस्त है, बार बार आता है, हर बार आता है, चारों तरफ से आता है, ढूंढ ढूंढ के आता है, घूम घूम के आता है. पैसा मेरा सबसे अच्छा दोस्त है, बार बार आता है, हर बार आता है, चारों तरफ से आता है. जरूरत के समय सबसे ज्यादा आता है, मुसीबत के समय से तो बहुत सारा ज्यादा आता है. जब बैठता हूं तो आता है, चलता हूं तो आता है, बात कर रहा हूं तो आ रहा है. पैसा मेरा सबसे अच्छा दोस्त है, बार बार आता है, हर बार आता है, चारों तरफ से आता है. आय लव्ह मनी, मनी लव्स मी. आय लव्ह मनी, मनी लव्स मी. पैसा माझा बेस्ट फ्रेंड आहे, माझं बेस्ट एम्प्लॉई आहे, माझा बेस्ट पार्टनर आहे. आय लव्ह मनी. माझ्यासाठी खूप प्रचंड मेहनत करतो येतो आणि खूप पैसे कमवतो. मी एक शेअर मार्केट ट्रेडर आहे आणि ट्रेनर आहे आणि कोच आहे. मी जे पैसे इन्व्हेस्ट करतो ते पैसे माझे वाढवून देतो, कारण पैसा माझा बेस्ट फ्रेंड आहे. मी जे काय ट्रेड सेटअप करतो आणि त्यानुसार ट्रेड करतो, त्या ट्रेडमध्ये मला प्रचंड फायदा होतो, कारण का, पैसा माझा बेस्ट फ्रेंड आहे म्हणून. पैसा माझा बेस्ट फ्रेंड आहे. आय लव्ह मनी, मनी लव्स मी. आय लव्ह मनी, मनी लव्स मी. तो माझा बेस्ट एम्प्लॉई आहे. तो माझ्यासाठी प्रचंड मेहनत करतो आणि खूप पैसे अजून जनरेट करतो. मला बेस्ट ऍडवाइस मिळवून देतो, चांगले चांगले ऍडवाइस मिळवून देतो, चांगल्या गोष्टी मिळतात मला, चांगलं खाणं मिळतं पैशामुळेच, चांगली लोक मिळतात. आज जी काही तुम्ही लोक माझ्या समोर आहेत, जी काही मी ऍडव्हर्टायझिंग केली, आणि त्या ऍडव्हर्टायझिंगसाठी पण मित्रांनो पैसे लागतात, आणि त्या पैशासाठीच, पैसे लागल्यानंतरच तुम्ही पण आज आहात. आज आपण लाईव्ह करतो, आज आपण 100 जण लाईव्ह आहात मित्रांनो. ते पैसा माझा बेस्ट फ्रेंड आहे म्हणूनच आहेत. अशी अफर्मेशन द्या. तुम्ही जे काम करता त्या कामासाठी पण, तुम्हाला जे पैसे मिळतात त्यासाठी धन्यवाद द्या. धन्यवाद पैसा, धन्यवाद मनी, की तू माझ्या आयुष्यात आहेस त्यासाठी धन्यवाद. आय लव्ह यू, आय लव्ह यू. आणि असंच माझ्या आयुष्यात सतत येतोयस त्यासाठी पण धन्यवाद. आय लव्ह यू, आय लव्ह. आणि मल्टिप्लाय होऊन येते.
हॅपी मनी, हॅपी मनी, आय लव्ह मनी, आय लव्ह मनी. तर असं मित्रांनो तुम्हाला अफर्मेशन द्यायचं आहे, मनातल्या मनात बोला. सगळ्यांसमोर बोलायची गरज नाही. तुम्ही होपोनोपो करायला सुरुवात करा, तुम्हाला रिझल्ट यायला सुरुवात होईल. तुमची क्लीनअप व्हायला पहिले क्लीनअप करा. क्लीनअप होण्यासाठी काही जणांना 7 दिवस लागतील, काही जणांना 11 लागतील, काही जणांना 21 लागतील, काही लोकांना 100 दिवस लागतील, काही लोकांना 200 दिवस लागतील. काय फरक पडतोय? ही जर्नी आपल्याला जगायची आणि रोजच्या रोज जगायची. मग बघा जादू घडायला सुरुवात होईल. मॅजिक व्हायला सुरुवात होईल मित्रांनो, मॅजिक होईल. आणि पॉवर टॉक जो आहे आजचा पॉवर टॉक आहे तो डायरी रायटिंग. डायरी रायटिंग म्हणजे मित्रांनो काय, तुमचं आत्मचरित्र वगैरे लिहायचं नाही, तर डायरी रायटिंग मध्ये भरपूर प्रकार आहे. त्यातला एक गोष्ट मी तुम्हाला सांगेन, जी तुम्ही नेहमी करा. तुम्ही डायरी घ्या, मग ती तुम्ही पॉकेट डायरी घ्या किंवा अशी डायरी घ्या, आणि त्याच्यात आहे ना तुमच्या आनंदाच्या गोष्टी लिहा. आज काय आनंद झालं ते लिहा. जसं मी रोज लिहितो. आज तुम्ही 100 लोक माझ्याबरोबर जुळले आहेत, मला खूप मजा आली, खूप एनर्जी आली, आणि सकाळचं मॉर्निंग सेशन खूप धमाल झाली. ही 6 ते 6:30 वाजेपर्यंत जे मी तुमच्याबरोबर घालवतो ना, सकाळ सकाळ मला इतकी आनंद मिळतो ना, खूप मजा येते. या लाईव्ह करायला इतकी मजा येते ना. थँक्यू, थँक्यू. मित्रांनो, जे कोणी व्हिडिओ रेकॉर्डिंग करताय त्यांनी पण शक्यतो प्रयत्न करा लाईव्ह येण्याचा. मी आता लाईव्ह लिंक पाठवायला सुरुवात करेन, आणि मग तुम्ही लाईव्ह या, मजा करूया, आपण एकत्र येऊया, धमाल करूया. तर तसं तुम्ही आनंदाच्या गोष्टी लिहा, ज्या ज्या तुम्हाला आनंदाच्या गोष्टी मिळतील त्या तुम्ही त्याच्यात मेन्शन करा. मग जेव्हा कधी तुम्ही डिस्टर्ब असाल मित्रांनो, डायरी रायटिंगचा फायदा काय, जेव्हा तुम्ही डिस्टर्ब असाल किंवा काय असाल, तर त्या डायरी खोडा, त्या आनंदाच्या गोष्टी वाचा. एक एक गोष्ट वाचा, तुम्हाला लक्षात येईल, अरे बापरे, माझ्या आयुष्यात किती आनंदाच्या गोष्टी साठवलेल्या आहेत. आपण आहे ना नेहमी आहे ना नको त्या गोष्टी साठवतो आपल्या माइंडमध्ये. तर त्याऐवजी जर तुम्ही आनंदाच्या गोष्टी जर साठवलात, तर कशी मजा येईल. आपण आनंदाचे क्षण असेच आपण आहे ना विसरून जातो. पण जर तुम्ही लिहिलात, दिवसभराचे लिहिलात, एक क्षण असेल, 2 क्षण असतील, 10 असतील, मग ते काही असेल, तुम्ही विचार केला, तुम्हाला चाय प्यायची आणि समोरून तुम्हाला चाय आली, हा आनंदाचा क्षण आलाय. तुम्हाला जे गोष्ट जेवायची असते, खायचं असतं, आणि घरी येऊन पाहताय तर तेच जेवण बनलेलं असतं, तो एक आनंदाचा क्षण आहे. आनंदाचा क्षण असतं, कामावर काहीतरी तुम्ही अचिव्हमेंट केलेली असतात, तो आनंदाचा क्षण असेल. तर त्या प्रत्येक आनंदाचे क्षण तुम्ही लिहा. मग ते एक असेल दिवसभरात, 2 असतील, 10 असतील, ते आनंदाचे क्षण लिहायचं मागचं कारण काय, ते टिपायचे आपल्याला आणि वहीवर लिहायचं, आणि जेणेकरून तुम्ही बघा तुम्हाला किती आनंद येईल. तुम्ही आयदर तेव्हाच्या तेव्हा लिहू शकता, किंवा रात्री झोपायच्या अगोदर. 5 मिनिटच लागतात मित्रांनो, त्याच्यावरती नाही लागत. फक्त 5 मिनिटं. 5 मिनिटं मोबाईल बाजूला ठेवा, वही पेन घ्या आणि लिहा. जर तुम्हाला वही पेन मध्ये नाही लिहायचं असेल, तर मोबाईलमध्येच जर लिहायचं असेल, तर मोबाईलमध्ये नोटपॅड मध्ये लिहा मित्रांनो. ठीक आहे, नोटपॅड मध्ये लिहा, पण त्याच्यावर तारीख लिहून लिहा, की आजची तारीख आहे. समजा आज तारीख 3 तारीख आहे, तर 3 फेब्रुवारीचं लिहायचं, आणि त्या नंबर करा. डायरी मी यासाठी सांगतोय कारण ती डायरी स्पेशल असते मोबाईलपेक्षा. कारण मोबाईल काय होतो, समजा हँग झाला किंवा काय झाला, तर त्या सगळ्या गोष्टी, ज्या आनंदाचे क्षण आपले निघून जातात मित्रांनो. पण डायरीज असेल ना, तर ते तुमच्याकडे कायमस्वरूपी राहतात. या आनंदाचे क्षण लिहायला सुरुवात करा. आजपासून लिहायला सुरुवात करा मित्रांनो. आजचा पॉवर टॉक तेच होता. आपली प्रार्थना आपली राहिली होती खूप दिवस, तर आजपासून आपण परत सुरू करूया प्रार्थना बोलायला. सगळ्यांनी हात जोडायचे आणि बोलायचे, तेरा मंगल, तेरा मंगल, मेरा मंगल, मेरा मंगल, सभी का मंगल होय रे, सभी का मंगल होय रे. रेस्ट ऑफ लाईफ इज बेस्ट ऑफ लाईफ. धन्यवाद मित्रांनो, आजच्या या सुंदर क्षणासाठी, आजच्या या आनंदमय जागा दिवसासाठी धन्यवाद, आणि स्वागत करतोय मी आजच्या या आनंदी दिवसाचं. थँक्यू, थँक्यू, धन्यवाद. उद्या भेटूया पुन्हा. लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला.